35व्या जयंती महोत्सवानिमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले साळुंके साहेबांची नियुक्ती केलेली आहे। साळुंके साहेब आणि आपल्या RPRचे संपर्क प्रमुख नेते राहुलभाई सोनावणे बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलित करणार आहेत। नंतर त्रिसरण पंचशीला आपण सामुदाय घेणार आहोत। धागा असला तर घ्या, धागा असं करून घ्या, धाग्याने बांधा। हो प्रभू साळुंके, धागा बघा, धागा बघा, कमानीला बांधा धाग्याने, धाग्याने बांधून घ्या। बरोबर आहे, बांधा येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा आता दीप प्रज्वलित करत आहेत राहुल भाई आपले आणि अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रवीण साळुंके साहेब। सरपंच गोपगाव पंचायती माणगावचे आपले रमेशजी साळुंके दीप प्रज्वलित करून घ्या। सर्वांनी हात जोडा। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि।
गच्छामि ततेऽपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि अदेन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि मोसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादटाना वेरमणि शिक्षापदं समादयामि साधु 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 बोल डॉक्टर आंबेडकरांचा जय भीम. ड्रोनवाले कुठे असतील त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचंय. ड्रोनवाले अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा आम्हा सगळ्यांना जगण्याचा खऱ्या अर्थाने अधिकार देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीत पुढे जाऊन ज्या समाज धोरणांनी महाराष्ट्र घडवला, या सर्वांच्या स्मृतीला, त्यांच्या विचारांना या संपूर्ण विचार मंचकाच्या वतीने आपण सर्वप्रथम विनम्र अभिवादन करूया आणि मुख्य कार्यक्रमाला इथे सुरुवात करूया. आज या जयंती कमिटीच्या उत्सवाच्या निमित्ताने आदर्श मित्र मंडळ वासुंडे मुख्य पदाधिकारी समिती, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे मित्र तथा आंबेडकरी चळवळीतील एक तरुण कार्यकर्ते म्हणून ज्यांना आपण पाहतो असे भावेश गायकवाड यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. आज या विचार मंचकाच्या वतीने मी त्यांना विनम्र विनंती करतो की आपण या विचार मंचकावर येऊन इथे विराजमान व्हावं. सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व हरिश्चंद्रजी पाटील सर सुद्धा इथे आलेले, त्यांना माझी विनंती आहे की आपण या विचार मंचकावर येऊन विराजमान व्हावं. त्यांच्या समवेत आदरणीय नायर साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांना माझी विनंती आहे की आपण मुख्य कार्यक्रमाच्या सभास्थानी इथे जमायचं आहे, कारण विचार मंचकावर संपूर्ण विचारवंतांची इथे मांदियाळी आलेली आहे आणि या महामानवाला आपल्या विचारातून अभिवादन आणि अभिनंदन, त्याच पद्धतीने विनम्र आज या शुभ कल्याणकारी राज्याची घोषणा आज या 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण करतोय. त्यामुळे सगळ्या व्यवस्थापकांना, सर्व ग्रामस्थांना जयंती उत्सव कमिटीच्या वतीने विनम्र विनंती आहे की आपण लगेचच, आता वेळ न दवडता जवळपास 9 वाजलेले आहेत, त्यामुळे आपण मुख्य या कार्यक्रमाच्या स्थळी इथे लगेचच जमायचं आहे. महिला कमिटीच्या सन्माननीय अध्यक्षा हौसाबाई महादू साळुंके आणि उपाध्यक्षा शोभा भवन साळुंके यांना विनंती आहे की आपण मुख्य विचार मंचकावर येऊन विराजमान व्हावं. या आपण हौसाबाई महादू साळुंके आणि शोभा भवन साळुंके यांना विनंती आहे की आपण या विचार मंचकाचे पायिक आहोत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा, आरक्षणाचा तथा स्वतंत्र जगण्याचा आणि नोकरी कामधंदा करत असताना तुम्हा सगळ्यांना जीवन जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळेच या विचार मंचकावर आपण विराजमान व्हावं. आज या विचार मंचकाची शोभा वाढवण्यासाठी
आमचे सगळे रायगड जिल्हा परिषदेचे सगळे शिक्षक वृंद, मग आमचे रांजणे सर असतील, आमचे खारतोडी सर असतील, आदरणीय आमचे सगळे ही जांभूळपाड्याचे सगळे गुरुवर्य मंडळी यांना विनंती आहे की आपण सुद्धा या मुख्य विचार मंचकावर येऊन विराजमान व्हावं. आदरणीय सुरेशजी साळुंके, कृष्णा वाघमारे, चंद्रकांतजी साळुंके यांना विनंती आहे की आपण मुख्य विचार मंचकावर येऊन विराजमान व्हावं. संपूर्ण आजच्या 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ज्या प्रमुख अतिथी गणांचं इथे या विचार मंचकावर शुभागमन झालेलं आहे त्या सगळ्या अतिथी गणांचं आपण इथे मनपूर्वक स्वागत करणार आहोत. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. व्यक्तित्वाला सात्विकतेची धार आहे, व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे. आपला सत्कार करणे हाच आमुचा बहुमान आहे, हाच आमुचा बहुमान आहे. आज या विचार मंचकावर विराजमान सगळ्या विचारवंतांचं आपण सहर्ष स्वागत करणार. सर्वप्रथम मी जयंती कमिटी उत्सव कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष प्रफुल्लजी बबन साळुंके यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सुधागड तालुक्याचे नेतृत्व रायगड जिल्ह्यामध्ये गेलं आणि ज्या नेतृत्वाची चर्चा आदरणीय खासदार तथा केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले यांनी सातत्याने ज्यांची दखल घेतलेली आहे असे आरपीआयचे जिल्हा रायगडचे संपर्क प्रमुख एक धडाडीचं डॅशिंग नेतृत्व राहुलभाई सोनवणे यांना माझी विनम्र विनंती आहे की आपण या मुख्य स्वागताचा स्वीकार करावा. राहुलजी यांच्यासोबत दोनच शब्द बोलूया की कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या खिळून राहती सर्वांच्याच नजरा. कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या राहुलभाई खिळून राहती सर्वांच्याच नजरा. अलौकिक धैर्याचं तुमच्या आमुचा